कुटुंब ही नामदेव सोलकर, गंगा आणि त्यांची 2 मुलं, लक्ष्मी आणि सुभान यांची कथा. तशी त्यांची परिस्थिती बेताची. नामदेव माळी काम करतो. मुलांना काही कमी पडू नये म्हणून त्याची धडपड चालू असते. मुलांनी मागितलेलं पेनड्राईव्ह तो आणतो. घराचा गाडा हाकताना गंगीच्या पाठीचं दुखणं बळावतं. 2 दिवसांनी डॉक्टरांकडे जाऊ तो तिला म्हणतो. जंगलात जाऊन मुळ्या, औषधी पाला गोळा करून डॉक्टरांकडे येतो. पैसे नंतर घेईन तो त्यांना सांगतो. पुढच्या कामाला निघतो. इथे मॅजिक मामूची बस येते. मुलं शाळेत जातात. रात्री लक्ष्मी पेनड्राईव्हचं काम करते. पण सुभान नाराज असतो. तो वडिलांकडे येऊन त्यांना म्हणतो, माझी शिकवणी बंद करा आणि जे पैसे वाचतील त्यातून आईला दवाखान्यात घेऊन जा. एवढं ऐकल्यावर नामदेव त्याच्यावर रागावतो. दोघांना अभ्यास करायला पिटाळतो. गंगी त्याला समजवायला येते. तो तिला म्हणतो, त्यांना सांग, आयुष्याचं गणित सोडवायला त्यांचा बाप समर्थ आहे. त्यांचा बाप माझ्या बापासारखा नाही. कुठली तरी खोलवरची जखम त्याच्या मनावर झालेली असते. पहाटे परत गंगीचा त्रास बळावतो. शहरातल्या डॉक्टरकडे न्यायचं म्हणजे पैसा लागणार. तो खोताकडे येतो. खोत नामदेवचा शेजारी असल्यामुळे त्याचा डोळा नामदेवच्या घरावर असतो. तो त्याला म्हणतो, 5,000 कशाला तुला? 5 लाख देतो. तुझं घर मला देऊन टाक. 8 लाख देतो म्हटल्यावर सुद्धा नामदेव तयार होत नाही. बापजाद्यांची जमीन विकायची तरी कशी? तो खोताकडून कर्ज घेतो. नामदेव गंगीला घेऊन डॉक्टरकडे जातो. गंगीच्या मणक्यात पाणी झालेलं असतं. ऑपरेशनशिवाय ते काढणं शक्य नसतं. 1 लाखांचा खर्च ते सांगतात. त्यातले 40,000 डिपॉझिट अगोदर भरावं लागेल ते म्हणतात. एवढा खर्च कसा पेलणार? गंगी ऑपरेशनसाठी नकार देते. मुलंसुद्धा वडिलांचा भार कमी व्हावा म्हणून शाळेची बस आणि ट्यूशन बंद करायला सांगतात. तो मुलांना समजावतो, असं केल्याने प्रश्न सुटणार नाही. आता डॉक्टरकडे गेलो नाही तर दुखणं वाढेल आणि यापेक्षा जास्त खर्च करावा लागेल. तो गंगीला समजावतो. मामूला कळल्यावर तो 20,000 द्यायला तयार होतो. हज यात्रेला जायला साठवलेले पैसे त्याने नामदेवला दिलेले असतात. घर गहाणं ठेवून तो खोताकडून 80,000 घेतो. ऑपरेशन होतं. 4 ते 5 दिवसांनी डिस्चार्ज होणार असतो. इथे प्रश्न मुलांचा येतो. त्यांना पाहणार कोण? मसूद मामू त्यांची जबाबदारी घेतो. सायरा गंगीला म्हणते, मुलांसाठी सगळं तुमच्या पद्धतीने बनवीन. सायराच्या हातचं जेवण म्हणजे तिखट जाळ. मुलं कस्तरी घशाखाली ढकलतात. जसा मामू तशी मामूची गँग, मित्राच्या पाठीशी उभी राहणारी. एका गाण्यात मामूला मुलांमधलं टॅलेंट दिसतं. तो दोघांना त्याच्या डान्स पार्टीत घ्यायचं म्हणतो. सुभान लगेच विचारतो, पैसे किती देशील? लक्ष्मी म्हणते, तेवढीच बाबांना मदत होई. शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुलांना नाचवायचं म्हणतो. गंगीला मुलांची आठवण येते. नामदेव मुलांना फोन करतो. सुभान शेजारच्या गावात प्रोग्रामला जाणार सांगताच लक्ष्मी त्याच्याकडून फोन घेत आईला म्हणते, मामूबरोबर आम्ही जत्रा बघायला बाजूच्या गावात जाणार आहोत. मामू सुभानला सांगतो, लगेच सांगायचं नाही, बक्षिसाची रक्कम घेऊन नंतर सरप्राईज द्यायचं. कार्यक्रम पार पडतो. मुलांना एका कार्यक्रमाचे 35,000 मिळतात. नामदेव गंगीला घेऊन येतो. खोत तिथे हजर. नामदेव त्याला म्हणतो, वाड्याकडे पाहू नका. तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करीन. 80,000ची अमाऊंट वाढून 88,000 झालेली असते. घरात आल्यावर मुलांची कुजबूज चालू असते. सुभान नामदेव जवळ येत त्याला पाकिटातले पैसे काढून देतो. 35,000 रक्कम ऐकल्यावर तो गंगीला म्हणतो, मी बंगल्यावरची बाग महिनाभर खोदली तरी मला 10,000 मिळत नाहीत आणि मुलांकडे एवढी रक्कम. शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुलं नाचली. एवढं कारण नामदेवला राग येण्यासाठी पुरेसं असतं. तो मुलांना बेदम मारतो. त्याला अडवायला आलेल्या मामूलाही हाणतो. त्याला म्हणतो, गावात फड काढून माझ्या मुलांना तू नाचवणार आहेस का? मुलांनी कमावलेले 35,000 त्याला देत त्याला घरातून बाहेर काढतो. गंगीलाही धमकावतो, ठेका जरी धरला तरी तुझ्या सकट तुझ्या मुलांनाही मारून टाकीन. दुसऱ्या दिवशी गंगी अबोला धरते. तो तिला विचारतो, यात माझं काय चुकलं? ती मुलांकडे येत त्यांच्या अंगावरचे वळ दाखवत त्याला म्हणते, यापुढे माझ्या मुलांना हातही लावायचा नाही. त्याला चुकल्याची जाणीव होते. तो तिला म्हणतो, त्यांना उठल्यावर खाऊ पिऊ घाल, पण या घरात नाच गाणं नको. मुलं आत्ता शाळेत तरी कशी जाणार? तेवढ्यात मामू हजर. सुभान त्याला विचारतो, तुझ्याकडे आमचे पैसे आहेत ना? मामू FD बनवल्याचं सांगतो. त्याला म्हणतो, तू खोताकडे जन्माला यायला पाहिजे होतं. गंगी त्यांची माफी मागते. सायरा खूप रागवलेली असते. नदीवर ती सायराशी बोलते. तिची माफी मागते. सायरा म्हणते, त्याला मारल्याचा राग आहेच, पण मुलांना मारल्याचा राग जास्त आहे. गंगी तिला म्हणते, भास्कर सोलकर यांचे वडील. सायरालाही ते उत्तम डान्सर आहेत हे माहीत असतं. आजोबांची कला नातवंडांनी उचलली.
ती म्हणते. हे 5 वर्षांचे असताना एका नाचणारणीबरोबर गाव सोडून निघून गेले. तेव्हापासून यांची आई नाचाला आणि नाचणाऱ्यांना शिव्या घालत होती. तेच यांनी पाहिलं म्हणून नाचाचा टिटकारा. नामदेव बंगल्यावर येतो. मालकांचा मृत्यू झालेला असतो. हातची नोकरी जाते. मालकाच्या मुलाने 3 महिन्यांचा पगार दिलेला असतो. त्याला बंगला बिल्डरला विकायचा असतो. पुन्हा नवीन काम शोधावं लागणार. मुलांना यातलं काही कळता कामा नये, तो गंगीला म्हणतो. मुलं बाहेर खेळत असतात. बंड्या वाढदिवसाची नवीन सायकल घेऊन येतो. सुभानला ती चालवायची असते. 3000ची सायकल कशी देणार, तो नाही म्हणतो. हे सगळं नामदेव पाहतो. त्याच्या जवळ येत त्याला म्हणतो, तुझा वाढदिवस येतोय, तुला अशीच सायकल घेऊन देतो. मुलं जेवताना गंगीला सांगतात. ती नामदेवाला विचारायला येते. आधीचं डोक्यावर खोताचं कर्ज, त्यात नोकरी गेलेली, कुठून देणार सायकल? पण सायकलचे पैसे त्याने अगोदरच बाजूला काढलेले असतात. अचानक नामदेवच्या डोक्यात प्रचंड वेदना होतात. नव्या संकटाची ही चाहूल असते. तो सकाळी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे येतो. मालक वारल्याचं सांगतो. त्याला कामाची गरज असते. तो कमी पैशात त्यांचे बॉक्सेस डिलिव्हरी करीन म्हणतो. नेहमीपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागणार. तो कंपनीतून जास्तीचं काम मिळवतो. सकाळी खोत कागद घेऊन हजर. नामदेव त्याला व्याजाचे पैसे देतो. इथे मामूला टीव्हीवरून डान्स के दिवाने या कार्यक्रमाबद्दल कळतं. विजेत्याला 5 लाखांचं बक्षीस मिळणार. त्याच्या डोक्यात सुभान आणि लक्ष्मीचा विचार येतो. सायरा नाही म्हणते, पण त्याच्या डोक्यातून काही केल्या हे जात नाही. शाळेतून घरी जाताना तो मुलांशी या कार्यक्रमाबद्दल बोलतो. लक्ष्मी म्हणते, बाबांचा मूड पाहून आम्ही त्यांना विचारतो. रात्री नामदेव घरी येतो. आजकाल मुलांसाठी त्याच्याकडे वेळ नसतो. मुलांना त्याच्याशी बोलायचं असतं, पण त्याची चिडचिड होते. गंगी त्याला उद्या सुभानचा वाढदिवस आहे याची आठवण करून देते. त्याला सायकल देण्याचं त्याच्या लक्षात असतं. त्यासाठी त्याने आधीचे पैसे बाजूला काढलेले असतात. त्याला मुलांना सरप्राईज द्यायचं असतं. दुसऱ्या दिवशी परत तीच पायपीट. 200 रुपयांचं जास्तीचं काम तो अंगावर घेतो. सायकलचं पेमेंट करून तो दुकानदाराला ती घरच्या पत्त्यावर पाठवायला सांगतो. घरी सुभानच्या वाढदिवसाची तयारी जोरात चालू असते. खोत तिथे येतो. तेवढ्यात सायकल घेऊन दुकानाचा माणूस येतो. 3000ची सायकल घेतली हे ऐकल्यावर त्याचे डोळे पांढरे होतात. त्याला टेन्शन येतं. याने जर कर्ज फेडलं तर घर हातचं जाईल. सगळे नामदेवची वाट पाहत असतात. मामू त्याला फोन लावतो. रिंग जाते, पण नो रिस्पॉन्स. एका दृश्यात आपण नामदेवचा फोन आणि सायकल पडलेली पाहतो. मामू पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची कंप्लेंट करायला येतो. इन्स्पेक्टर फोटोची कॉपी पुण्यातल्या सगळ्या चौक्यांवर पाठवायला सांगतो. घरी हवालदार माहिती घेऊन येतो. नामदेव पुण्यात रस्त्यावर बेशुद्ध पडलेला. आता हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांना शुद्ध आल्यावर त्यांनी पत्ता सांगितला. तो सांगतो. ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातात. डॉक्टर त्यांना मेंदूचं CT स्कॅन करायला सांगतात. स्कॅन होतं. गंगीला पैशाचं टेन्शन येतं. सगळा खर्च मामू करतोय असं तिला वाटतं. मामू सांगतो, माझे नाहीत, तुझ्या मुलांचे पैसे आहेत ते, शिवजयंतीचे. डॉक्टर रिपोर्ट पाहून डोक्यात ट्यूमर असल्याचं सांगतात. लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. या हॉस्पिटलचा खर्च 4 लाख इतका सांगतात. नामदेव तयार नसतो. डॉक्टर समजावत म्हणतात, अशाने जीव जाईल तुमचा. पण नामदेव तिरमिरीत उठतो आणि कोसळतो. गावकरी एकत्र येऊन हिशोब करतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये गंगा ऑपरेशन करायचं म्हणते, पण मामू तयार नसतो. खोत स्वतःची पोळी भाजून घ्यायची म्हणून घराचा विषय काढतो. गंगी खर्च जास्त नको म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये करूया म्हणते. इथे मुलांनाही बाबांचं ऑपरेशन सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हावं असं वाटत नसतं. ते मामूला गाठतात. कार्यक्रमाचा फॉर्म भरायचा आजचा शेवटचा दिवस असतो. ते निघतात. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचतात. पण ऑडिशन बंद केल्याचं त्यांना कळतं. मामूचं डोकं इथेही भन्नाट चालतं. डायरेक्ट मॅजिकवर मुलांचा डान्स होतो. त्या आवाजानं परीक्षक खिडकीत येतात. त्यांचा डान्स पाहून त्यांना बोलावलं जातं. मामू हॉस्पिटलमध्ये जातो. गंगी पैशांच्या सोयीबद्दल विचारते. तो मॅजिक विकली आणि घर गहाणं ठेवल्याचं सांगतो. टीव्हीवरच्या प्रोग्रॅम विजेत्याला 5 लाखांचं बक्षीस असल्याचं सांगतो. नामदेवला यातलं काही कळता कामा नये. पैसे कुठल्या तरी संस्थेतून घेतले असं सांगू तो तिला म्हणतो. कधीतरी हे कळणारच याची तिला भीती असते. पण मामू म्हणतो, तेव्हा डोक्यात ट्यूमर नसेल. बाकी पुढचं पुढे पाहू. ऑपरेशन होतं. डॉक्टरांनाही मुलांच्या नाचाबद्दल माहिती असते. गंगी त्यांना म्हणते, यांना कळता कामा नये. डॉक्टर समजतात आणि म्हणतात, मग तर अजिबात कळता कामा नये, त्यांच्यासाठी ते वाईट आहे. मुलांचा परफॉर्मन्स होतो. मुलं नामदेवला भेटायला येतात. डॉक्टर तिथे येऊन म्हणतात, मेंदूतील गाठ घातक नव्हती. मुलं यशाची एक एक पायरी वर चढता असतात.
आयुर्वेदिक डॉक्टर नामदेवला भेटायला येतात. कर्जाचा डोंगर वाढल्याचं म्हणत नामदेव त्यांच्याकडे जास्तीचं काम मागतो. डॉक्टर म्हणतात, आता तुला त्याची गरजच पडणार नाही. कॉम्पिटिशन तुझी मुलं जिंकतील. जी गोष्ट करू नये म्हणून गंगी जीवाचं रान करत असते, ती गोष्ट त्याला अशा प्रकारे कळते. आपली मुलं नाचतात ही गोष्ट त्याच्या रागासाठी पुरेशी असते. परत एमर्जन्सी येते. तो कोमात जातो. आता देवाचाच आधार. रात्री गंगी घराकडे येते. मुलांची सेमीफायनल असते. ती त्यांना तालमीबद्दल विचारते. मुलं नाचायला नकार देतात. आमच्यामुळे बाबांची ही अवस्था झाली, ती म्हणते. गंगी त्यांना समजावते. तुमच्या जीवावर मामूनं त्याचं आयुष्यपणाला लावलं आणि तुम्ही नकार देताय. पुन्हा आईनं आग्रह करू नये म्हणून लक्ष्मी पाय भाजून घेते. मामू परीक्षकांकडे येऊन मुलांना कॉम्पिटिशन सोडायची असल्याचं सांगतो. खोत हॉस्पिटलमध्ये येतो. गंगीला व्याज माफ केल्याचं सांगतो. अचानक नामदेवला शुद्ध येत. गंगी मुलांना नामदेवकडे आणायला सायराला सांगते. पण नामदेव त्यांना भेटायला तयार नसतो. आता गंगीचाही पारा चढतो. ती म्हणते, तुमच्या बापानं तुम्हाला रस्त्यावर आणलं म्हणून तुम्ही माझ्या मुलांनाही तसं वागवणार? त्यांचा जीव घेणार? तुमच्या ऑपरेशनसाठी ती नाचली. भावकीत नसलेला मामू, त्यानं घर, बस, गहाणं ठेवली, त्यालाही मारून टाका. तो डॉक्टर मुलांचा डान्स बघतो, त्यालाही मारा. फक्त एकदा राग बाजूला ठेवून मुलांनी दाखवलेलं शहाणपण बघा. हे दैवी देणं वाईट कसं असेल? मुलं आत येतात. आपल्या बापाला नाचल्यामुळे त्रास होतो म्हणून मुलीनं पायाला भाजून घेतल्याचं त्याला समजतं आणि त्याचा निर्णय बदलतो. कॉम्पिटिशन जिंकून यायच्या अटीवर तो मुलांना स्पर्धेत नाचायची परवानगी देतो. मामू मुलांना घेऊन येतो. परीक्षक म्हणतात, यांना आता एंट्री मिळणं कठीण आहे. वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे. पण त्यातलाच मुलगा आमच्यात कॉम्पिटिशन होऊ द्या म्हणतो. याला म्हणतात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. कार्यक्रमाच्या हेडशी बोलून निर्णय होतो. त्यांच्यात स्पर्धा होते. दोघं फिनालेमध्ये पोचतात. फिनालेत बाजी मारतात. 6 लाखाचं बक्षीस मिळवतात. पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नसतो, कारण त्यांचे आई बाबा हा क्षण अनुभवायला उपस्थित नसतात. मुलांची ही इच्छा मामू पूर्ण करतो. गंगी नामदेवला घेऊन स्टेजवर येते. नामदेव म्हणतो, नाचाच्या रागापायी मी मुलांना, या मामूला बेदम मारलं, पण यांनी माझ्या उपचारासाठी हे करून दाखवलं. कुटुंब एकत्र असेल तर माणूस जग जिंकू शकतो. तो सगळ्यांची माफी मागतो. ते घरी येतात. गंगी मामूला म्हणते, यांचे बक्षिसाचे पैसे आले की तुझं घर सोडवून घेऊ. टाटा मॅजिकसुद्धा आणू. मुलांमुळे खोतामध्ये सुद्धा बदल घडतो. मामूची मॅजिक तो त्याला परत देतो. आजची ढाब्यावरची पार्टी खोताकडून. धन्यवाद.